माझ्या नको तू थैदा खुर्ची घेऊन 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. हे आता उडवला ना किंमत उडवलाय बॉल बाहेर जाईल काय जाईल काय गेला 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 आणि फिल्डरकडे गेला. रायशा मोहर विकेट गोलंदाजी मार्कवर आताचा चेंडू उडवला पॉइंटच्या दिशेने जातो. 1 धाव धावून पूर्ण करत दोन्ही फलंदाज आणि मिसफील्ड होते त्यातील क्षेत्ररक्षकाकडून आणि या 2 धावेने ही संघ मात्र पुढे सरकतोय. आता मात्र 3 धावांची गरज जिंकण्यासाठी. 4 चेंडू आणि 3 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज आपल्या षटकातील पुढे चेंडू घेऊन 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. स्ट्रायकिंग इनवर साऊथ घेण्यासाठी उडवला यॉर्कर प्रकारचा चेंडू ओव्हर विष्णू 1 धावा धावून पूर्ण करतो. दुसऱ्या धावांसाठी जाते आणि रनाचा कथा असेल गरज काती या संघासाठी आणि उडवला चेंडू आणि धावेवरती निर्धाव धावा. काय मॅच रंगते या निसर्गरम्य कोकणामध्ये मोरगोलवाडीमध्ये. आता मात्र पुढे एका साईडने संघ आहे दुसऱ्या साईडने संघ आहे तो म्हणजे राजापूर तालुक्यातला काती संघ. काय मॅच गेलेलीच होती आणि किती गेली होती कशामुळे एक लास काय कॅच सुटली. रंग्यान कॅच कॅच सुटली ना थंय ह्याच्या समोर स्टेट त्यामुळे मॅच येली तर मॅच गेलेली होती. पण त्यांनीच सोडला होता अगोदर पहिली एक सोडला ना तो स्वप्न्यान ब षटकार दिला त्याच्याबद्दल काय सांग? तो बाहेरच होतो त्याचा तो बाहेरच होतो. पण त्यांनी टाकला डायरेक्ट टाकला बॉल तो काय अरे तो षटकाराचा बॉल षटकार मारला मध्ये का ते का डायरेक्ट टाकला ना तो यांनी तो बॉलिंग टाकताना ना हा. बरोबर. हे बारीक करू शकत जरा हे बारीक करू शकत जरा हा नको जराशी करूच लागते तर नमस्कार मित्रांनो, स्वागत करतोय परत एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही पडेल गावात चालला यासाठी की त्यांनी टुर्नामेंट भरलेली आहे. तर आमच्या पोरांनी थंय मॅच टाकलेली आहे तर त्यासाठीच आम्ही थंय चाललो. आणि हे आमचे पोर पोरांची लेवल एकदम भारी आहे. कल्पेश तर आमच्या पोरांची लेवल तुम्ही बघू शकता, कारण किती पण मोठे मॅच असले तरी पण आमच्या पोरांची लेवल एवढीच सर. आमच्यात पण जास्त असे मोठे नाहीत, आम्ही पोरच आहोत. याचे बूट घरनं आणा आम्ही हे पोर दिसले तरी ह्याच्यात लगीन झालेले पण आहोत. लगीन झालेले दाखवतो ह्यो एक आहे. बाकी कोण नाहीत ना रे, बाकी कोण नाहीत, त्याचा झाला तो एक आहे. बाकी सगळे असेच. तर माका वाटतं अर्धे पोर इलेत आणि अर्धे अजून येऊचे आहेत. त्यासाठी आम्ही आता नाश्ता करतो. आणि आता साहिल थांबला गाडी जरा. नाश्ता देणार आहे. धन्यवाद. तर ते इल्यावर जाऊ आम्ही. नमस्कार. तर चला तर डायरेक्ट थै गेल्यावर दाखवतो. मागा सांगतो उद्या आमची जत्रे घेवा सगळ्यांनी. भाऊकादेवी यात्रा तिरलोट मध्ये जत्रा सगळ्यांनी यावा. आणि थंय भरपूर फक्त जेवण घरना जेवण नाही आमच्याकडे, महाप्रसाद पण नाही, फक्त प्रसादी मिळत. आणि भजन माझा भजन बघू पण यावा. हा धन्यवाद. मित्रांनो, आम्ही त्या लोकेशन वरती पोचला आणि आमचे प्लेयर बघू शकता की त्यांका शूज बीज घरी घालूक त्यांका टाइम नसता, म्हणून हे खय डायरेक्ट अकडे येऊन ते शूज घालूक लागले. म्हणजे मोठे कामदार ना. तर आम्ही आता त्या लोकेशन का पोचला. आता चालेल लोकेशन तुमका दाखवतोय. उगत तर आमका तर त्या साईड का जाऊचा. अजून आम्ही हेच आहोत रस्त्यावरती. तर आता आम्ही थंय जात आहोत आणि माका वाटतं आमचाच पहिला राऊंड हा. तर बघूया काय होता, कोणाला लागता काय माहिती. हा सांग आज काय बोलू कसं ना. अरे बोल काहीतरी 2 शब्द बोल. चल काहीतरी बोल मॅचची बद्दल अरे माका आज काय बोलू कसं बोल रे. काय मॅच आहे हा इब होय या मॅच.
हा बोल चल बोल. अरे तर पोरांबद्दल काय खेळते की नाही खेळते ते सांग काहीतरी. 4 शब्द सांग आप्पा. हा सांग काहीतरी सांग. मूड नाही रे आपण. तुका कोण वाटतं की कोण चांगलं खेळात, कोण बॉलिंग कोणची चाला सांग चल. हा सांगू शकत नाही सांगू शकत. क्रिकेट तुका वाटतं ह्यो खेळात, ह्यो खेळात वाटतं तुका. हा अरे सांग काय. सवय नाही रोज प्रॅक्टिस असते यांची. चालत नाही काहीतरी सांग. जाऊन दे आप्पा आज बोलू होत नाही, नाहीतर तो बराच काय नाही काय बोलत असता. तर जाऊया आम्ही त्या लोकांकडे डायरेक्ट थंय जातो आणि तुमका दाखवतोय. चला काय विचार बाबे काय आला कोण टॉस जिंकलो. हा हे आंघोळ करून इलो नाही. हा टॉस हरलो. पाच धावा हा चेंडू सुरेख खेळून काढलाय. एक धाव तर कंप्लीट केली जाणार. दुसऱ्या डावीचा देखील प्रयत्न परंतु नकार देतोय. एकच धाव. धावसंख्या 6 या आकड्यावरती. 6 धावा बिनगडी बाद 6 अशी धावसंख्या. पहिले षटक प्रगतीपथावर असताना कृष्णा यांचं साहिल आहे सावकर हाताचा फलंदाज आणि आतापर्यंत 10 अशी धावसंख्या पाहायला भेटते. हा चेंडू सुरेख खेळून काढलाय. चेंडू जातो थेट डिक्लेअर झोन मध्ये 2 धाबेसाठी. पहिलो बबलू. हा चेंडू बेगीत समोरच्या दिशेने खेळून काढलाय. चेंडू जाते थेट पलीकडे 6 धाबेसाठी. धावसंख्या वेगाने वाढली जाते. धावसंख्या पहिली. हा चेंडू खेळून काढलाय. एक धाव तर निश्चितच निघेल. दुसऱ्या धावेचा देखील वेगाने प्रयत्न केला जातोय. जोपर्यंत थ्रो येत नाही तोपर्यंत 2 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्येचा विचार केला तर 25. कोणची हा अशी दाढी हा अशी कोणती दाढी मिळत काय. कोणा हा काय हा काय कोणा कसली हा काय म्हणून जळतात नाही म्हणून. कोणाक नाही सांग कोणाक नाही या. कोणाक नाही या. हय तर सगळ्यांकडे या. नाही काय मॅच गेलेलीच होती आणि किती गेली होती कशामुळे. कशामुळे एक लास काय कॅच सुटली. कॅच कॅच सुटली ना थंय ह्याच्या समोर त्यामुळे मॅच येली. तर मॅच गेलेली होती पण त्यांनीच सोडला होती अगोदर. पहिली एक सोडला ना स्वप्न्यान ब षटकार दिला त्याच्याबद्दल काय सांग. तो बाहेरच होतो त्याचा. तो बाहेरच होतो. पण त्यांनी टाकला डायरेक्ट टाकला. डायरेक्ट टाकला बॉल तो. काय अरे तो षटकाराचा बॉल. षटकार मारला मध्ये का ते का डायरेक्ट टाकला ना तो. यांनी तो बॉलिंग टाकताना ना बरोबर. आप्पा बघा मिरच्या कधी धावता. साहिल बाहेर गेलो हा. एक मॅच जिंकला म्हणून आता स्पॉन्सर भेटलो. वडापाव भेटलेले आहेत. आता पॉवर सगळे खुश झालेले आहेत बघू शकतात. मिरची कशा गाडू. आमचं वडापाव आलो रमेश. हा हीच चित्ती होती संतोष मामाची. मिरची लावा. चार डाव. तुका काय वाव दे फरदीन काजी पिरलोट गाववाडी. पिरलोटचा वंडर बॉय फरदीन काजी. थोड्या टायमात चाय पण घेऊया. 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. हे आता उडवला ना किंमत. उडवलाय बॉल बाहेर जाईल काय. जाईल काय. गेला 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 आणि फिल्डरकडे गेला. रायसाम ओव्हर द विकेट गोलंदाजी मार्कवर आताचा चेंडू उडवला. पॉइंटच्या दिशेने जातो. एक धाव धावून पूर्ण करूया. दोन्ही फलंदाज आणि मिसफील्ड होते त्यातील क्षेत्ररक्षकाकडून. आणि या 2 धावा या 2 धावेने ही संघ मात्र पुढे सरकतोय. आता मात्र 3 धावांची गरज जिंकण्यासाठी.
4 चेंडू आणि 3 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज आपल्या षटकातील पुढे चेंडू घेऊन 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. स्ट्रायकिंग इनवर्स आउट घेण्यासाठी उडवला. यॉर्कर बघायचा चेंडू एक धावा धावून पूर्ण करतो. दुसऱ्या धावेसाठी जाते आणि रनआउटचा कथा असेल. पंचांचा निर्णय पंच नॉट आउट. 2 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 1 धावांची गरज. फलंदाज फटके उडवण्यामध्ये नाकामयाब करतोय. विजयी होईल त्या संघासोबत राहील. आयटम ओव्हर द विकेट. एका धावेची गरज काती या संघासाठी आणि उडवला चेंडू आणि धावेवरती निर्धाव धावा. काय मॅच रंगते या निसर्गरम्य कोकणामध्ये नरगोलवाडीमध्ये. आता मात्र पुढे एका साईडने संघ आहे, दुसऱ्या साईडने संघ आहे, तो म्हणजे राजापूर तालुक्यातला कात्री संघ. टीमची धाव संख्या 34 धावा. एका धावेची गरज तरी पण 2 चेंडू आणि एका धावेची गरज. आता मात्र माझ्या येणाऱ्या मॅच मध्ये स्ट्रायकिंग एरर आउट केल्यासाठी स्ट्राईक केला चेंडू. अशा तऱ्हेने काती हा संघ विजयी होतो. आजचा पहिला दिवस केस पकतो. बुलेट नो हा तशी अशी सोल्जर कट सोल्जर अशी नाही एवढी अशी म्हणजे आजचा पहिला दिवस नवीन बिझनेस. उद्या जत्रा. ट्रस्ट ठेवलं पण आता बघू काय करता. पहिले एक्सपेरिमेंट माझ्यावर ना तो रिव्ह्यू इलो भांडूप का दुकान टाकूचा. काम धंदा सोडून गावी आता दुकान टाकूचा. जाऊया ना असे मिस्टर जॅक. अरे फनी तू हातात फनी यांची केस काय थांब रे. फनी नको लागतं ते वरचे कापले थोडे. चाप बीप लावला ना आधी. चापचे केस काय कान खाली करतो. थांब रे. तुझं नावी काय रवी नाना. जेवलेली मिला बरे. नावी घेऊन येऊच लागता. जेवण म्हणजे कापणारच बघ ना. बरोबर स्वप्ना. स्वप्न असता म्हणजे घेतो म्हणजे एवढा. राज बरोबरच ना. एकदा 50-60 केस येतात नाही. एकदा 2-3 खाली कर खाली कर. आता आम्ही मॅच हरवून लाव. मॅच हरल्याबरोबर आता सगळे केस कापू गेले आहेत. उद्या जत्रा. तर उद्या जत्रा त्याच्यामुळे तर उद्या जत्रा असल्यामुळे हे सगळे केस कापतात. आणि आता मी ह्याचे एकाचे कापून झालंय आणि ह्यो आता दुसरं कस्टमर येईल. तर आता ह्याचे पण कापतोय. बघा तुम्ही चांगले वाटले तर नवीनच ट्राय करतोय. पण चांगले वाटले तर सांगा. अजून चालू अरे बघ आताशी चालू केलंय. मशनी नाही कारण मशनी कमी पडली आपल्या. आज सोमवार असल्यामुळे माका वाटतं बंद होता.
अरे मी पण तास चांगलं होते ते का अंगठो मोठो म्हणा तेचो भाबला कशा काहीतरी झाले. हे बारीक करू जरा हे बारीक करू जरा हा नको जराशी करूचे लागते. दीदी सो साहिल घाडी ह्यो आमच्या वाडीतलो नावी हा. पांडुप कथेचा सलून आम्ही हा नवीन नवी आता माझे झाले. आता बाब्याचे घेतला ना बरोबर दिसणार ना. आणि अपकमिंग ब्लॉग आहे ना तो ह्यो आमचा मित्र हा, स्वप्नो लवकरच त्याच्यावर पण ब्लॉग येणार हा. तर तुम्ही रेडी राहा. बाकी काय नाही स्वप्न बारीक बारीक जोक भेटती बघ. ह्यो राज आहे आमचा मित्र. याचा सलून हा होणारा सलूनचो. कोणा केस कापूचे असले तर याच्याकडे येऊ शकतास. तर आता आम्ही जत्राची दुकानं घालू केला हे सगळे पोरत आणि दुकानं चालू आहेत. तर आताची दुकानं येऊक लागली तर बरीच जत्रा भरली हा. आताची दुकानं लागतात तर नक्कीच मी दुसरं पण ब्लॉग आणीन किती जत्रा भरतात सगळा तुमका दाखवीन. तर या व्हिडिओ पुरती एवढाच बास करतोय. आणि जर ह्यो तुमका व्हिडिओ आवडलो असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.